यानंतर एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे पीडब्ल्यूडी खात्यामध्ये मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप संदीप देशपांडेंनी केलाय। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांचा हा आरोप एक व्हिडिओ सुद्धा त्यांनी यासाठी दाखवलाय। एक व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केलाय। यामध्ये पीडब्ल्यूडी खात्यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केलाय। पीडब्ल्यूडी हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय असं संदीप देशपांडेंचं म्हणणं आहे आणि पीडब्ल्यूडीचा सगळा कारभार हा कागदावरती आहे, प्रत्यक्षात नाही असंही देशपांडे म्हणाले। आणि पीडब्ल्यूडी हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय। अनेक कंत्राटदारांनी मला सांगितलं की आम्हाला 20-20% एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मागतो। निर्लज्जपणे किती ओपनपणे हे पैसे घेतले। पहिले लोकांना एक भीती असायची, शरम असायची, कुठेतरी कोपऱ्यात नेऊन पैसे घ्यायचे, आता तेही राहिलेलं नाही आणि ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये पैसे ठेवले जातात। आजचा हा पहिला व्हिडिओ आहे, उद्या आम्ही दुसरा करू, परवा तिसरा करू। जोपर्यंत शासन याच्यावर दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही हे प्रकरण बाहेर काढत राहू। तर याच संदर्भात एक मोठी बातमी ती म्हणजे पीडब्ल्यूडी खात्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांकडून गैरप्रकार होत आहेत। संदीप देशपांडेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओची चौकशी व्हावी अशी मागणी सचिन अहिर यांनी केली आहे। अरे असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे। याचा अर्थ त्यांचा आत्मविश्वास आहे हे काही कोणी कुभांड रचलंय की काय? कारण आता AI च्या माध्यमातून अशा गोष्टी होऊ शकतात। ते पैसे कुठले आहेत, कशासाठी आहेत याचाही तपास त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यामुळे जोपर्यंत सत्यता याची येत नाही तोपर्यंत मला वाटतं टोकाचं बोलणं उचित राहणार नाही असं मला वाटतं। आता हा विषय झाले विषय त्या ठिकाणी पब्लिक डोमेन मध्ये आलाय, त्याच्यामुळे सत्य असेल ते लवकरच बाहेर येईल। दरेकर साहेब, हा व्हिडिओ मागे तटकरेंचा हात असल्याचा आरोप आता थोरवेंनी केलेला आहे। जाणीवपूर्वक बदनामी केली जाते। पहिला त्या ठिकाणी व्हिडिओ खरा आहे का, नंतर तटकरेंचा हात आहे का? आता त्यांचं राजकीय वैर त्या ठिकाणी आहे, परंतु आताच तटकरेचा हात आहे हे त्यांनी बोलणं मी त्याला इंडोर्स करणं मला वाटतं योग्य ठरणार नाहीये। यथावकाश याच्यावर खरं काय ते बाहेर येईल। दरेकर साहेब, यापुढे जाऊन थोरवे म्हणालेले आहेत की महायुतीत मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी कधीच असला आमचा नाहीये आणि आमची विचारधारा देखील त्यांच्याशी जुळत नाही। नाही, कसं आहे आता हा त्यांच्या पुरता विषय आहे त्या 2-3 आमदारांचं आणि तटकरेंचं जे काय आहे ते जिल्ह्याला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। परंतु एक गोष्ट त्या ठिकाणी खरी आहे की राष्ट्रवादी आज भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेसोबत राज्यात आहे, सरकारमध्ये आपण एकत्र आहोत। ही वस्तुस्थिती सुद्धा आपल्याला नजरेआड करून चालणार नाही। थोरवेंची ही विधानं ही म्हणजे युतीमध्ये मिठाचा खडा पाडण्यासारखी आहेत असं वाटत नाही का? नाही, युती एवढी भक्कम आहे आणि त्या युतीचे प्रमुख माननीय देवेंद्रजी आहेत, त्याच्यामुळे असे किती खडे आले तरी त्या ठिकाणी महायुती अभेद्य ठेवणं हे मला वाटतं त्यांना अवघड नाही आणि ते तसं आहे ते दिसते आपल्याला। वादाची सगळे हे रायगडाच्या आजूबाजूला दिसून येत आहे। सातत्याने वादात किंवा व्हिडिओज किंवा इतर कोणते शाब्दिक चकमक ह्या सगळ्या रायगडवरूनच होताना दिसत आहे। नाही असं काय, आता मी पण रायगडवालाच आहे ना। आता त्यांचा आणि तटकरेंचा त्या ठिकाणी वाद आहे आणि म्हणून तो अधूनमधून त्या ठिकाणी उफाळून येत असतो। महायुतीच्या जागा वाटप झालं घरचाच निधी तटकरे आहेत आणि राष्ट्रवादी आमचा कधीच मित्रपक्ष असू शकत नाही। तुम्हाला आता सुनील तटकरे त्यांच्यात जास्त इंटरेस्ट आहे, परंतु मी सांगितलं की त्यांचा त्या जिल्ह्यापुरता विषय आहे। 3 आमदार आणि तटकरे महायुती म्हणून आम्ही एकच आहोत आणि तशाच प्रकारचं चित्र रायगडमध्ये सुद्धा काही नगरपालिकांमध्ये आपल्याला चांगलं दिसलं, तर काही अपवादात्मक ठिकाणी आहे ही वस्तुस्थिती आहे। महायुतीचं जागा वाटेल मुहूर्त ठरलेला आहे, आपण पाहिलं बाबतीत आमची भूमिका स्पष्ट आहे आणि आमचं वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत काम सुद्धा सुरू आहे। मुख्यमंत्र्यांची सुद्धा तीच भूमिका अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलं। या संदर्भात मुख्यमंत्रीच काय ती भूमिका त्या ठिकाणी मांडतील। हा मोठा विषय आहे, महत्वाचा विषय आहे आणि त्याच्यामुळे माझ्यासारख्याने भाष्य करणं त्यावर योग्य ठरणार। महायुतीची जागा वाटप आहे, त्याचा मुहूर्त ठरलेला आहे जे अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओजवरती प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली। या व्हिडिओबाबत लवकरच सत्य बाहेर येईल असं प्रवीण दरेकर म्हणाले। त्यानंतर आणखी एक मोठी बातमी, ठाकरेंना दाखवून दानवेंना पदरात काहीतरी पाडून घ्यायचंय। दळवींचा व्हिडिओ ट्विट करत दिशाभूल करण्याचा दानवेंचा प्रयत्न आहे असं बांगर म्हणाले। राजकीय पोळी भाजण्यासाठी हा प्रकार सुरू आहे।
ठाकरेंना दाखवून दानवेंना पदरात काहीतरी पाडून घ्यायचंय असं संतोष बांगर यांनी म्हटलंय. दळवींचा व्हिडिओ ट्विट करत दिशाभूल करण्याचा प्रयत्न अंबादास दानवेंचा आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी दानवेंचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचं संतोष बांगर म्हणाले. अंबादास दानवेला आता काहीतरी उद्धव साहेबांना दाखवायचंय आणि काहीतरी दाखवून तुम्हाला सांगतो की त्यांच्या स्वतःच्या पदरामध्ये काहीतरी पाडून घ्यायचंय. कुठलचा बॅग आणायचा आणि तो क्रॉप करायचा आणि तो क्रॉप करून तुम्हाला सांगतो की मीडियाच्या समोर ती दाखवायचा. हा सर्व चुकीचा दिशाभूल करण्याचं काम आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची बॅग वगैरे काही नाही. बॅग आणली, क्रॉप केली आणि ती आपल्या दळवीच्या म्हणजे आपण ज्या पद्धतीने मीडियावरती दाखवत आहेत ते दाखवत आहेत. हे आपल्या स्वतःची पोळी भाजण्यासाठी अंबादास दानवेचा हा कैळवाना विषय आहे.